हॅलो फ्रेंड्स, नमस्कार. वेलकम बॅक टू माय चॅनल. तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे. श्री स्वामी समर्थ. मला खूप नवीन सेवेकरी प्रश्न विचारता की ताई, आमच्याकडे ना स्वामींचं पुस्तक आहे ना आमच्याकडे माळ आहे, तर आणि त्याच्यात आम्ही खूप बिझी असतो, आम्हाला सेवा करायला जमत नाही, तर असं काहीतरी सांगा की आमच्याकडनं पण रोज स्वामींची सेवा घडेल. आम्ही रोज स्वामींचं नाव घेतो पण त्याच्यावर आमचं होत नाही, असं काहीतरी सेवा सांगा की ती ते आम्ही सगळे करू शकतो. तर स्वामींचा तारक मंत्र हा साक्षात स्वामींनी आपल्यासाठी भेट दिलेला आहे. तारक मंत्र इतका मोठा आहे, म्हणजे तो इतका भव्य दिव्य आहे की त्याची कल्पना मी सुद्धा करू शकत नाही. जे नवीन सेवेकरी आहे त्यांना माहिती नाहीये, पण जे जुने सेवेकरी आहे ज्यांना तारक मंत्र माहिती, त्यांना त्या तारक मंत्राचा अनुभव पण आला असेल. तारक मंत्र खूप जास्त प्रभावशाली आहे. तारक मंत्रातच त्याचा अर्थ दिलेला आहे की जो आजाराने त्रासलेला आहे, जो चिंतेने ग्रासलेला आहे, त्याला तारण्यासाठी स्वामी सदैव तयार असता, सदैव त्याच्या पाठीशी असता. तर तारक मंत्र कसा म्हणावा? तारक मंत्र अगदी छोटा आहे, त्याला काही जास्त वेळ लागत नाही तारक मंत्र म्हणण्यासाठी. पण ना काही लोक काय करताना की तारक मंत्र एकदम तारक मंत्र एकदम पटापट म्हणता. पण मी तुम्हाला सांगेल की तारक मंत्र तुम्ही अगदी हळूहळू बोला, त्याचा अर्थ इतका प्रभावशाली आहे ना की जेव्हा आपण ते वाचतो, जेव्हा आपण ते बोलतो ना, तेव्हा आपल्या शरीरात खूप मोठी शक्ती संचारते. तेव्हा आपल्याला वाटतं की कोणी नसलं आपल्यासोबत तरी चालेल, मी एकटा आहे पण माझ्या पाठीशी माझे स्वामी आहे, मला जगात दुसरी कोणाची पण गरज नाही, साक्षात स्वामी माझ्या पाठीशी आहे. म्हणून सांगते की तारक मंत्र जर तुम्ही दिवसाला 11 वेळा बोलला तर अतिउत्तम आहे. पण जर तुम्हाला जमत नसेल तेवढे 11 मिनिटं बोलायला पण, तर तुम्ही एकदा बोलू शकता. पण एवढंच आहे की एकदम फास्ट नाही म्हणायचं, एकदम हळूहळू म्हणा की जेणेकरून त्या सगळ्या शब्दाचा अर्थ तुम्हाला कळेल. तर चला आपण तारक मंत्राला सुरुवात करूया. मी तुम्हाला तारक मंत्राचा अर्थ संदर्भ सहित स्पष्टीकरण करणार आहे की जेणेकरून तुम्हाला त्याचं महत्व अति कळावं म्हणून. तर सुरुवात करूया. निशंक होई रे म्हणा, निर्भय होई रे म्हणा, प्रचंड स्वामी बळपाठीशी नित्य आहे रे म्हणा. आपण आपल्या मनाला सांगायचं, तू स्वामींवर शंका करू नको, तू घाबरू नको, प्रचंड स्वामी बळपाठीशी नित्य आहे रे म्हणा. स्वामींचं खूप मोठं पाठबळ तुझ्या पाठीशी आहे, ते रोज ते 24 तास तुझ्या पाठीशी आहे. फक्त तू घाबरू नको, तू स्वामींवर शंका ठेवू नको, तुझी भक्ती तू चालू ठेव. जेव्हा जेव्हा तुला गरज पडेल तेव्हा स्वामी तुझ्या नक्की पाठीशी आहे. अतर्क्य अवधूत हे स्मरणगामी, अशक्य ही शक्य करतील स्वामी. अतर्क्य अवधूत हे स्मरणगामी, याचा अर्थ असा आहे की स्मरतात क्षणित, म्हणजे ज्यांचं नाव घेतो त्याच क्षणात ते धावता, त्यांना स्मरणगामी असं म्हणतात. अतर्क्य अवधूत हे स्मरणगामी. बघा, आपण दत्तांना पण अवधूत म्हणतो, म्हणजे ज्यांचं नाव घेताच क्षणी ते आपल्या मदतीला धावता. जर तू फक्त स्वामींचं नाव घेतलं तरी स्वामी तुझ्या मदतीला धावतील. म्हणून तू शंका करू नको, तू स्वामींवर शंका करू नको, तू संयम ठेव, तू श्रद्धा ठेव, तू स्वामींवर विश्वास ठेव. तुला प्रत्येक संकटाला स्वामी तुझ्या साथ असतील आणि अशक्य ही शक्य करतील स्वामी. म्हणजे या जगातली अशी कोणतीच अशक्य गोष्ट नाहीये स्वामींसाठी. स्वामी सगळ्या गोष्टी आपल्यासाठी शक्य करतील. फक्त तू स्वामींची सेवा कर, स्वामी तुझ्या पाठीशी आहे. फक्त तू घाबरू नको, तू डगमगू नको. पुढचं आहे, जिथे स्वामी पाय तिथे न्यून काय, स्वयंभक्त प्रारब्ध घडवी ही माय. जिथे स्वामी आहे तिथे न्यून काय, तिथे काहीच कमी नाहीये. जिथे स्वामींचा वास आहे तिथे काहीच कमी नाहीये. स्वयंभक्त प्रारब्ध घडवी ही माय. ही स्वामी माऊली आहे, ही स्वामी आपली आई आहे, ही स्वतः आपल्या भक्ताचं नशीब घडवते. म्हणून जिथे स्वामी आहे तिथे काहीच कमी नाहीये, स्वामीच आपलं नशीब घडवता. आज्ञेविन काळ ना न्याय त्याला, परलोक ही ना भीती तयाला. जोपर्यंत स्वामींची आज्ञा येत नाही तोपर्यंत कोणीही आपल्याला स्पर्श पण करू शकत नाही. जर स्वामींचं कवच आपल्या पाठीशी आहे, कोणती पण वाईट शक्ती येऊ, काही पण येऊ, कोणी आपल्याला हात पण लावू शकत नाही. म्हणून त्यांनी सांगितलं आहे की आज्ञेविन काळ ना न्याय त्याला, परलोक ही ना भीती तयाला.
परलोकी सुद्धा तू काळजी करू नको, स्वामी तुझ्या पाठीशी आहे, तुला परलोकात सुद्धा चांगलं स्थान मिळेल, फक्त तू स्वामींची श्रद्धा कर. याच्या पलीकडे स्वामी आपल्याकडनं काही अपेक्षा करत नाही. उगाची भीतोसी भय हे पडू दे, जवळी उभी स्वामी शक्ती कळू दे. तू जे घाबरतो आहे, जन्म मृत्यू असं आहे ना की ज्याला सगळेच लोक घाबरतात, मृत्यूला सगळेच लोक घाबरतात, पण तू काय घाबरतो? कारण तुझ्या पाठीशी स्वामींची खूप मोठी शक्ती आहे, म्हणून तू घाबरू नको. जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा, नको घाबरू तू असे बाळ त्यांचा. साक्षात जन्म मृत्यू ज्यांनी बनवला आहे त्यांचा तू बाळ आहे, म्हणून तू कोणत्याच गोष्टीसाठी घाबरू नको. तू परलोकात जाऊन माझं काय होईल तू याची पण चिंता करू नको, कारण साक्षात तू परलोकात जरी गेला तरी स्वामी तू तिथे पण तुझ्या पाठीशी आहे. तुला कोणत्याच गोष्टीमध्ये तुला घाबरायची गरज नाहीये. म्हणून त्यांनी सांगितलं की नको घाबरू तू असे बाळ त्यांचा. तू त्यांचा बाळ आहे ना, तुला या कोणत्याच गोष्टीला घाबरायची गरज नाहीये. अशक्य ही शक्य करतील स्वामी. म्हणजे या जगात अशी कोणतीच गोष्ट अशक्य नाहीये जे स्वामी करू शकत नाही. खरा होई जागा श्रद्धेसहित, कसा होशी त्या बिन तू स्वामी भक्त. आता बघा, खरा होई जागा माझं चुकू नाही म्हणून मी ते बघून म्हणते, कारण कधी कधी खालीवरती होतं आपलं. तर खरा होई जागा श्रद्धेसहित, कसा होशी त्याविन तू स्वामी भक्त. तू फक्त स्वामींवर श्रद्धा ठेव. तू जर स्वामींवर शंका घेतली तर मग स्वामी पण तुझ्या पाठीशी नाही राहणार. म्हणून तू स्वामींवर शंका करू नको. जोपर्यंत तू स्वामींवर विश्वास ठेवत नाही तोपर्यंत तू त्यांचा बाळ होऊ शकत नाही. आणि फक्त स्वामींवर विश्वास ठेवा, त्यांची सेवा करा, तेव्हा आपण त्यांचं बाळ होतं. की फक्त मग करायचं म्हणून करायचं. आणि एक मनात बघा, काही गोष्टी करताना आपल्या मनात कधी कधी शंका येते का मी हे करतोय तर याचं काय होईल, तेव्हा ते स्वामींना कळतं. म्हणून कोणतीही सेवा, कोणतीही भक्ती करताना ही निस्वार्थपणे आणि निशंकाने करायची असते. तेव्हा आपण सद्गुरू, आपले जे गुरु आहे म्हणजे ते कोणते पण असो, असं नाही की स्वामीच नाही, ते कोणते पण आपले गुरु असो, त्यांच्यावर श्रद्धा ठेवा, त्यांच्यावर शंका घेऊ नका. जेव्हा तुम्ही त्यांच्या प्रत्येक त्यांच्या परीक्षेत तुम्ही पात्र व्हाल तेव्हा तुम्ही त्यांचा बाळ व्हाल. कितीदा दिला बोल त्यांनीच हात, नको डगमगू स्वामी देतील साथ. आता मला सांगा, मला ना याच्याबद्दल एक थोडंसं सविस्तर बोलायचं आहे की कधी कधी काय होतं ना की आपण बघा 15 दिवस स्वामींची खूप सेवा करतो, पण नंतर काय होतं ना, आपली इच्छा नाही होत, आपल्याला कंटाळा येतो. म्हणून इथे त्यांनी सांगितलं आहे की कितीदा दिला बोल त्यांनीच हात, नको डगमगू स्वामी देतील साथ. जेव्हा तुम्ही सेवा करता तेव्हा तर तुमचे स्वामी पाठीशी आहेतच, पण कधी कधी असं होतं ना की बुवा आपल्याकडनं सेवा नाही होत, आपल्याला कंटाळा येतो. का बरं काय माहिती, होतं असं, कधी कधी माझ्या पण बाबतीत होतं. पण तेव्हा जरी आपल्या आयुष्यात संकट आलं तर तेव्हाही स्वामी आपल्या पाठीशी आहे. म्हणून त्यांनी सांगितलं आहे, अशी कितीतरी गोष्टी आपल्या आयुष्यात घडल्या आहे की आपल्याला खूप संकटाला आपण सामोरं गेला आहे आणि तेव्हा खरंच साक्षात स्वामींनी आपल्याला प्रचिती देऊन आपल्याला त्या संकटातून बाहेर काढला आहे. म्हणून फक्त तू स्वामींची श्रद्धा कर, स्वामींची सेवा कर, ते तुझा हात कधीच सोडणार नाही. आणि अशक्य ही शक्य करतील स्वामी. आता पुढचं, विभूती नमन नाम ध्यानार्थी तीर्थ, स्वामीच या पंच प्राणांमृतात, हे तीर्थ घे आठवीरे प्रचिती, न सोडी कदा जया स्वामी देती हाती, अशक्य ही शक्य करतील स्वामी. आता बघा, विभूती नमन नाम ध्यानार्थी तीर्थ, याचा अर्थ आहे की आपण जेव्हा हे तारक मंत्र म्हणतो ना, तर तेव्हा हातात आपल्या फुलपात्र किंवा वाटीमध्ये पाणी घ्यायचं. अंगारा असतो, आपण कोणती पण सेवा करताना अगरबत्ती लावतो, तो तारक मंत्र झाल्यावर तो अंगारा सगळ्यांच्या कपाळी लावायचा. आणि ते जे पाणी आहे, जे आपण तारक मंत्र म्हणताना आपल्या समोर ठेवलं होतं, ते घरातल्यांनी सगळ्यांना करायचं, घरातल्या सगळ्यांनी ते प्राशन करायचं. आणि इथे त्यांनी सांगितलं आहे की विभूती नमन नाम ध्यानार्थी तीर्थ, स्वामीच या पंचप्राणांमृतात. तर हे जे तीर्थ आहे, तू जे तीर्थ आपण जे केलं आहे, स्वामींचं हे पंचप्राण आहे. स्वामी नावातच एक तीर्थ आहे, त्याची तू श्रद्धा कर, त्याच्यावर तू
भक्ती कर, स्वामी नेहमी तुझ्या पाठीशी आहे. तर हे तीर्थ घे आठवी रे प्रचिती, न सोडी कदा जया स्वामी देती हाती. तर स्वामींचं हे जे तीर्थ आहे तू प्राशन कर, स्वामींवर शंका करू नको आणि असं काहीच होणार नाही की स्वामी तुझ्या पाठीशी राहतील, आयुष्यभर स्वामी तुझ्या पाठीशी राहतील. म्हणून त्यांनी सांगितलं आहे न सोडी कदा जया स्वामी देती हाती. स्वामींनी एकदा हात दिला तर ते कधीच सोडत नाही. अशक्य ही शक्य करतील स्वामी. श्री स्वामी चरणाविंदार्पणमस्तु. आता आहे ना थोडंसं मी तुम्हाला संदर्भ सांगते की बघा आता कोरोनाचा असा काळ आहे की जिथे म्हणजे खूप भयानक परिस्थिती आहे. बोलताना सुद्धा रोज बातम्यांमध्ये आपण या सगळ्या गोष्टी ऐकतो आणि आता खरंच साक्षात स्वामींना आपण सगळ्यांनी प्रार्थना करूया की हे जगावरचं जे संकट आहे, जे महामारीचं संकट आहे, स्वामी ते प्लीज जाऊ द्या. तुम्ही आता धावून या, सगळ्यांना तुमची गरज आहे. आणि आपल्या घरात म्हणजे जे माझे व्हिडिओ बघता आहेत त्यांच्या घरात जर असं कोणी पेशंट असेल किंवा सतत एखाद्या बघा घरात म्हणजे ना आजारपण येतं, निगेटिव्हिटी येते, घरात नेहमी कटकटी होता, भांडण होता, नेहमी घरात कोणी ना कोणी आजारी असतं, त्यांच्यासाठी सुद्धा तारक मंत्र अतिशय उपयुक्त आहे. त्यांनी रोज एक तारक मंत्र 11 वेळा, जर तुम्हाला जर होत असेल शक्य, ज्यांच्या घरात आजारी पेशंट आहे त्यांनी 11 वेळा तारक मंत्र म्हणायचा. समोर फुलपात्र ठेवायचं, त्या फुलपात्रावर तुम्ही हात ठेवायचा किंवा जे 3 बोटं आहे तुम्ही ते टाकू पण शकता किंवा तुम्ही हात पण त्या फुलपात्रावर ठेवायचा. तुम्ही 11 वेळा तारक मंत्र म्हणायचा आणि ते पाणी आणि तो जो अंगारा आहे, आपण जो अगरबत्तीचा अंगारा लावला आहे तो तुम्ही जर आपल्या घरात आजारी माणूस असेल, कोणी पण असेल, ते पाणी त्यांना प्राशन करा, तो अंगारा त्यांना लावाल. स्वामींची शक्ती त्यांच्या पाठीशी येईल. खूप मोठी ताकद आहे या तारक मंत्रात. आता मी बोलते आहे तरी पण म्हणजे कुठून बोलू कुठे, कारण हा तारक मंत्र इतका मोठा आहे ना की मी 1 तास पण याच्यावर बोलू शकते, एवढी मला गॅरंटी आहे. फक्त म्हणून व्हिडिओ खूप मोठा होऊन जाईल, तुम्ही पण बोर व्हाल. पण मला एवढं सांगायचं आहे की हे आपल्या घरात जर कोणी आजारी पेशंट असेल, मग ते कोविड असो किंवा अजून कोणता पण आजार असो, त्यांच्यासाठी तारक मंत्र अतिशय उपयुक्त आहे. तुम्ही त्याचं त्या तारक मंत्र म्हणताना ते पाणी घ्या, त्यांना प्राशन करा, बघा त्यांच्यात काय फरक पडतो. आणि ही खूप मोठी सेवा आहे. हे साक्षात मंत्र स्वामींनी आपल्याला दिला आहे, तो फक्त तुमच्यापर्यंत पोहोचावा. फक्त मग तारक मंत्र त्यांनी सांगितले ना ते म्हणायचं नाही, मनापासून म्हणा. तुम्ही एकदा तरी हा तारक मंत्र ऐका, बोला, तो तुमचा पाठ पण होऊन जाईल. आणि खूप सुंदर लिहिले त्याच्यात. म्हणजे जेव्हा आपण ते बोलतो ना तेव्हा कधी कधी डोळ्यातून पाणी येतं की खरंच आपल्या आयुष्यात स्वामी आहे, कुठेतरी आहे ते. भले ते आपल्याला दिसत नाहीये पण कोणत्या ना कोणत्या मार्गाने येऊन ते आपल्यासाठी मदत करता, आपल्या नेहमी पाठीशी असता. आणि बस एवढं सांगायचं होतं. आणि बस, आणि ही सेवा सगळ्यांनी करावी. जे नवीन आपले सेवेकरी आहे, जे नवीन लोक जॉईन झाले, त्यांनी तर मी कळकळून विनंती करते त्यांना की तुम्हाला जर कोणती सेवा होत नसेल तर ही सेवा तरी तुम्ही नक्की करा. तुम्हाला याचा अनुभव मला स्वतःला आलेला आहे. अशी खूप लोक आहे असंख्य ज्यांना तारक मंत्राचा अर्थ म्हणजे तारक मंत्राचा अर्थ पण त्यांना माहिती आहे आणि तारक मंत्र म्हणूनही त्यांचे सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह झाले. मोठ्यातलं मोठं संकट हे फक्त तारक मंत्राने सॉल्व्ह होतं. तर बस आजचा ब्लॉग मी इथे सेंड करते. आय होप तुम्हाला आवडला असेल. आणि हा व्हिडिओ आहे तो तुम्ही जास्तीत जास्त शेअर करा की जेणेकरून सर्वांना याचा फायदा होईल. आणि भगवान श्रीकृष्णांनी महाभारतात अर्जुनाला जो श्लोक सांगितला आहे तो श्लोक स्वामींनी जेव्हा आपला अक्कलकोटमध्ये देह ठेवला होता तेव्हा त्यांनी सांगितला आहे. तो श्लोक आहे अनन्य चिंतयंतो मा ये जना पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेम वहाम्यहम्. जो कोणी अनन्य भावे मला शरण जाईल त्याचा योगक्षेम मी चालवेल. म्हणून मला सर्वांना कळकळीची विनंती आहे की कोरोनाचा काळ आहे, कोरोनाचं महासंकट आपल्यावर ओढवलं आहे. आणि मेन म्हणजे आपल्याला आता लॉकडाऊन लागला आहे, सगळे आपण घरातच आहोत आणि हा आपल्यासाठी खूप मोठा टाइम आहे स्वामींची सेवा करायला. आपण नेहमी तर स्वामींची सेवा आपल्याकडनं होत नाही, कारण कोणी जॉब करतं, कोणाला काही कामं असतं, रोज आपल्याला प्रत्येकाला काही ना काही कामं असतात. पण आपण आता घरात आहोत, 24 तासापैकी अर्धा तास 1 तास तरी स्वामींसाठी करा. आणि आपल्यासाठीच नाही तर सगळ्यांसाठी, पूर्ण स्वामींकडे सगळ्यांसाठी प्रार्थना करू की जेवढे ऍक्टिव्ह पेशंट आहे सगळ्यांना बरं कर. आणि हे जे कोरोनाचं महामारीचं संकट आलं आहे त्याला लवकरात लवकर घालव. प्लीज कळकळीची प्रार्थना आहे. तुम्ही सगळ्यांनी स्वामींकडे ही प्रार्थना करा. आणि बस, श्री स्वामी समर्थ.